अगदी सध्या मराठी भाषा देखील ते चांगलेच बोलतात आणि या विभागामध्ये त्यांना बरंच प्रेम मिळालं. उरण तालुक्यानं त्यांच्यावरती नेहमीच प्रेम दाखवलं. बाबूशा सरांचा आवाज नेहमी उरण तालुक्याला हवा हवासा वाटतो आणि इकडची भाषा सध्या ते मराठी देखील चांगलेच बोलतात. त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांच्या शुभ हस्ते पियुषला दिले आपण मॅन ऑफ द मॅच. दिवाळे टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चेचं नाव आणि सातत्यानं ज्याच्या कामगिरीवरती दिवाळे संघाने नेहमीच विजय प्राप्त केलाय असा विकी मुंबईकर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि नयन कोहली दोन्ही तेवढेच आक्रमक खेळाडू आहेत. बॉल चॉईस सुरुवातीचे 3 दिले जातात आणि त्याच्यातून तुम्हाला बॉल चॉईस करावा लागतो. त्याच्यानंतर आयोजक देतात त्या बॉलनं खेळणं गरजेचं आहे. चला बॉल चॉईस करा विकी आणि नयन आणि या सामन्याला स्पीडअप देऊया. अंपायर्स दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आय थिंक प्रियांशु आहे अंपायरच्या भूमिकेमध्ये. प्रतीक येत आहेत माफी असावी आमचे प्रतीक कोहली टाकी गावचे दाखल झालेत. प्रतीक कॉमेंट्री देखील चांगली करतात आज पंचांच्या भूमिकेमध्ये. टाकी गावच्या अनेक युवकांनी साथ दिली स्पर्धेला आणि चैतन्य पाटीलची स्पर्धा. अभिजित ठाकूर येत आहेत खातू अभिजित खातू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याचशा स्पर्धा अभिजित खातू आयकॉन देखील खेळलेत. बऱ्याचशा नामांकित स्पर्धांमध्ये त्यांच्या गोलंदाजीचा स्तर त्यांनी राखला. पण तो समोर आहेत विकी मुंबईकर आणि नयन दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मजा येईल मॅचला. हे बॅटल देखील फार चांगलं राहणार आहे. सध्या आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहता योगेश पवार सरांना अनेक खेळाडूंना ज्यांनी गायडन्स अगदी धडे दिलेत क्रिकेटचे. फिल्डिंग कोच ज्यांच्या नावाचा स्टँड देखील तुम्हाला पेंटच्या स्टेडियम मध्ये पाहायला मिळतो. दिग्गज इंटरनॅशनल क्रिकेट खेळाडू समेत ते खेळलेत देखील. पहिला बॉल विकीचा फटका फर्स्टला एक्स्ट्रा कव्हरला कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षकाने पकडल्या प्रतिम झेल खातही खोलू दिलं नाहीये विकीला. शून्यावरती बाद. दिवाळे टेनिस क्रिकेट मधला सर्वाधिक यशस्वी खेळाडू आज एकही रन्स काढू शकला नाहीये. त्याचं कारण आहे दमदार कॅच. पहिला धक्का. अभिषेक खातू यांना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. पहिल्याच बॉलवरती विकेट ते देखील विकी मुंबईकर याची. सध्या दिवाळी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बहिरी देवाचा उत्सव अगदी मोठ्या जल्लोषात ज्या गावामध्ये साजरा केला जातो आणि कोल्ही बांधव देखील तुम्हाला त्या दिवाळी गावामध्ये पाहायला मिळतात. त्याच गावातील सर्व खेळाडू आज सध्या आपण पाहते मैदानाच्या आतमध्ये. देवेश येत आहेत नवीन खेळाडू. तिसऱ्या क्रमांकावरती देवेश यांना पाहता. पहिली विकेट पहिल्याच बॉलवरती अभिषेक खातू यांनी पटकावली. फिल्डिंग बद्दल आपण चर्चा केली नुकताच. फिल्डिंगचा कोच म्हणून उल्लेख केला सर योगेश पवार यांचा आणि त्यांच्या संघामधील खेळाडूंना एक चांगला कॅच पकडला. चला 12वा खेळाडू पाठवा पेन टीम. कॅच पकडल्या यशनं मग कॅच पकडला. फार चांगला कॅच होता आणि बेस्ट फिल्डरसाठी देखील पारितोषिक आहे. त्याच कारणास्तव अप्रतिम कॅच सध्या आपण म्हणूया यशनं पकडला. पहिली विकेट घेतली अभिषेक खातून. राऊंड द विकेट नाहीत अभिषेक. आता उंच तगडा खेळाडू आहे. हो खाली राहिला बॉल. त्याच्या हाईटच्या उंचीबद्दल चर्चा केली. बॉल त्याच्यापेक्षा खाली राहिला. पावसाली रब्बर बॉल रब्बरचा बॉल आहे. त्याला जेवढ्या फास्ट तुम्ही फेकाल तो तेवढाच वेगाने निघतो कारण बॉलचं कव्हर देखील रब्बरचं असतं आणि त्याच कारणास्तव सध्या बॉल ओला करून अगदी अभिषेक बॉलिंग करतोय. 2 बॉल कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. ही गुणवत्ता अभिषेक मध्ये नेहमीच ठासून भरल्या. नेहमीच त्याच्या गोलंदाजीची चर्चा पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. 3 लगातार डॉट आले. त्यामध्ये विकीची विकेट आली. लगातार 2 विकेट. देवेशानं 2 डॉट बॉल काढलेत. अभिषेक खातू याला आपण पाहत्या याच क्रीडांगणामध्ये अनेक वेळा अभिषेक खातू खेळताना पाहायला मिळाला. याचा आयकॉन देखील. पावसाळी रब्बर बॉल मध्ये या खेळाडूला प्रचंड मागणी दिली जाते. आर्या 11 चिंचपाडा पेन. ओ जागेवरून मारलाय. शॉट ऑफ द डे. लाजवाब फटका. बॉल सीमा पार. षटकार. पहिला षटकार. शिरवणे संघाला देखील आम्ही विनंती करत आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेणार आहोत. आपण लवकरात लवकर दाखल व्हा. कॅप्टन आपला लवकरात लवकर दाखल करा.
सध्या दुपारचे 2:38 होताना पाहायला मिळतात. मॅच क्रमांक 4 सुरू आहे. आज संपूर्ण दिवसभर बाबूशा सरांना आपण ऐकताय. धावफलकावरती 6 रन्स 4 बॉलचा खेळ संपला. ओव्हर द विकेट्स ना अभिषेक खातू येताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल ऑन साइडला मारला. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पलटायत. बॉल पर्यंत पोहोचतील तत्पूर्वी एक सिंगल या बॉलवरती मिळाली. एका धावेने धावफलकावरती 7 धावा लागल्या जात आहेत. 5 बॉलच्या अखेरीस पाऊस पडल्यानंतर खेळाडूंच्या टी शर्ट ओल्या होतात पाण्यानं, पण तो आज घामानं टी शर्ट ओल्या होताना पाहायला मिळाल्यात. प्रखर कडक ऊन आणि प्रत्येक टीमच्या समवेत फाईट करतात. त्याचबरोबर सूर्याच्या कडक उन्हा समवेत देखील त्यांना फाईट करावी लागते. बॉडीमध्ये तुम्हाला एनर्जी राखणं गरजेची असते. पावनामध्ये फटका फसलाय. मागच्या दिशेने कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षकची जजमेंट चुकीची राहिली. तालमेल राखू शकले नाहीयेत. मागे बॉल फरार झाला एका टप्प्यानं. शेवटच्या बॉलवरती मिळालाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 11 रन्स. 4 षटकांची मॅच. षटक क्रमांक 2 बॉलर येत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. भूषण मात्रे येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 युवा खेळाडू आहे आणि त्याला प्राचारण करण्यात आले. अभिषेक यांचं षटक फार चांगलं राहिलं. एक विकेट पहिल्याच बॉलवरती विकीची त्यांनी पटकावली. एक षटकार आला, एक चौकार आला. त्याच्यानंतर 11 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये बनल्यात. भूषण येत आहेत. कमी गतीचा बॉल, टप्पा चांगल्या. मॉस्ट्राईकचे बॅट्समन आशाभूत नजरेने अंपायर्स कडे पाहत आहेत. टू डॉट बॉल आहे हे सांगत असताना अंपायर्स. निर्धाव चेंडू. पहिला बॉल निर्धाव आला. 7 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 11 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील रन्स नव्हत्या, फक्त 46 धावा. त्याचा पाठलाग अवघ्या 14 बॉल मध्ये झाला. त्यामुळे रन्स काढाव्या लागतील या मॅच मध्ये. कडक बॅटिंगची गरज आहे. मोठे फटके कधी येतील. खोदून काढला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध पकडलाय कॅच. विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का. फलंदाज झेलबाद. चांगला कॅच. धावत जाऊन पकडल्या. 11ला दुसरी विकेट. मगाचपासून रन्स हव्यात इतक्या बनत नाहीत हा उल्लेख आपण करतो आणि कदाचित या मॅच मध्ये देखील सध्या तशीच अवस्था. सलामीला आलेला नयन कोहली 1 बॉल खेळलाय. एका बॉल मध्ये त्याने 4 धावा काढल्यात. जास्त स्ट्राईक त्याला मिळाला नाहीये. चला बॉल मागतायत खेळाडू. चला बॉल चॉईस नाहीये, परंतु सध्या आपण गोलंदाज तयार. पुढचा बॉल फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचलाय आणि त्याच्या पलीकडे मारलाय बॉल. सीमा पार. षटकार. मगाशी बॅट्समन बॉल चेक करत राहिले आणि ते सांगत होते वेगळा बॉल द्या, परंतु त्याच बॉलने षटकार मारलाय. चांगलाच बॉल आहे. 6 रन्सनं धावफलक पुढे जाईल. सध्या 17 धावा. 1.3 बॉलचा खेळ संपलाय. 17ला 2 विकेट. गावदेवी 11 दिवाले, आर्या 11 पेन चिंचपाडाचा संघ खेळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर टाकीगाव संघ खेळणाऱ्या वरद 11 या नावाने पुन्हा एकदा विपुल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. काल देखील वरद 11 भूमिका स्पोर्ट चिरली या नावाने संघ खेळला. आज वरद 11 टाकीगाव. अर्ध्या खेळपट्टीवरती आपडल्या. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. धावफलकावरती 18 धावा. 2 बाउन्सर अलाउड आहेत. 2 गेल्या आठवड्यात स्पर्धेमध्ये आपण 1 बाउन्सर पाहिला स्पर्धेमध्ये आणि तिथे 2 बाउन्सर अलाउड आहेत. 18ला 2 विकेट पडल्यात. गावदेवी 11 दिवाले टीम
बॅटिंग मध्ये रन्स त्यांना सुरुवातीला काढावे लागतील. 4 ओव्हर मध्ये 55-58 कमीत कमी. फुल टॉस टाकलाय, समोरच्या दिशेनं मारलाय, लांबी चांगली प्राप्त झाली, बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार. सहा धावा मिळाल्यात. 6 धावेने धाव फलक पुढे जाईल. 24 धावा. चांगला धावसंख्येचा आलेख या ठिकाणी प्राप्त करत असताना 4 बॉल मध्ये 13 मोजल्यात भूषणनं. थोडीशी महागडी गोलंदाजी, अद्याप 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कदाचित एखादा मोठा फटका आला तर रन्स चांगल्या बनू शकतात. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवरती समाधान मानतील दोन्ही खेळाडू. 25 रन्स, 25 धावा. सुरुवात विकी लवकरात लवकर बाद झाला, त्याच्यानंतर लगेच दुसरी विकेट पडली, पण तो सध्या डावाला सावरत आहेत, नयन आहेत. आणि दुसरीकडे कणकेश यांना आपण पाहतोय. नयन आणि कणकेश मिडल ऑर्डरचा खेळाडू आहे कणकेश. नयनसाठी हा बॉल स्लॉट मध्ये होता, थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, बॉल निघालाय डॉट. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती गावदेवी 11 दिवाळी संघाची धाव संख्या 2 बाद 25. दोन खेळाडू बाद, संघाची धाव संख्या 25 धावा. गावदेवी 11 दिवाळी. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 योगेश पवार येताना पाहायला मिळतात. काल किरण पवार खेळले, किरण पवार यांनी बऱ्याच धावा काढल्या, पण तो संघ पराभूत झाला. आज योगेश पवार येताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा एक्स्ट्रा रन ऍड करून केली जाईल. धाव फलकावरती अतिरिक्त धाव. 26 धावा, 2 बाद 26. योगेश पवार यांना आपण पाहताय सध्या बऱ्याचशा खेळाडूंनी त्यांना आयडॉल मानल्या, अनेकांचा तो चाहता राहिला. कमी गतीचा बॉल, फ्लॅट स्ट्रोक, आडव्या बॅटनं पूल केलाय. एका टप्प्यानं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार. योगेश पवार यांच्याकडे गती कमी आहे आणि त्याच कारणास्तव बॅट्समनला वेळ मिळाला, सहजरित्या त्यांनी हा फटका खेळला, थांबले आणि त्याच्यानंतर जोरदार प्रहार केला. टर्न करण्यासाठी माहिर येते योगेश पवार, पण पहिला बॉल त्यांचा वाईड आला, त्याच्यानंतर 4 आल्यात. एका बॉल मध्ये 5 मोजल्या, स्कोर पोहोचला 30 वरती. आता फास्ट टाकण्याचा प्रयत्न, एलबीडब्ल्यू नाही, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट काम बनलं असतं. बाकअप नाही, आता दुसरी मिळेल का? क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आता एक सिंगल, एका धावेने धाव फलक 31. 31 धावा, 2 बाद 31. हीच खेळाडू कक्षामध्ये चर्चा सुरू असणार आहे की दिवाळी टीम 50-55 त्याहीपेक्षा पुढे जाणं महत्वाचं आहे. कारण बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर योगेश पवार आहेत, अगदी महाराष्ट्रामधील दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये योगेश पवार यांचं नाव देखील टॉप वरती राहिलंय. अनेक वेळा ते पाहायला मिळालं. ग्रामीण स्तरावरचा प्रवास. शॉर्ट पिच बॉल, आडव्या बॅटनं बिरकावलाय, लांबी पडले का कमी? क्षेत्ररक्षक प्रयत्न केलेत, ओहो, रिले कॅच घेण्याचा प्रयत्न, चान्स होता तिकडे. अवघी एकच धाव. सुरुवातीला साऱ्यांना वाटलं षटकार जाईल, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक पोहोचले, कॅच पकडतील असं देखील वाटलं. त्यांच्या हातातून बॉल निसटला, मागून खेळाडू आले, त्यांनी कॅच घेण्याचा प्रयत्न केला, तो असफल राहिलाय. फक्त एकच धाव, अवघी एकच धाव पाहायला मिळाली मागील बॉलवरती. योगेश पवार करतायत बॉलिंग, धावांची गरज आहे. दिवाळी संघाला बाहेर चाललाय बॉल, चांगला प्रयत्न. विकेट किपर चाणक्य त्यांना ठाऊक आहे, व्हाईट बॉल जरूर आला आणि तो त्यांनी बॉल लगेच गोलंदाजाकडे फेकला, जेणेकरून नयन स्ट्राईक वरती यायला नको. नयन मध्ये ती क्षमता आहे, जो सलामीला आला बॅट्समन, तो नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो, पण तो सध्या धावांच्या गतीचा प्रश्न पडलाय, धावा बनल्या नाहीत तेवढ्या. इथे पिक केला बॉलला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या मात्र सरळ हातामध्ये दिलाय, फाईन लेगला पकडला, एक चांगला कॅच, फलंदाज होतील झेलबाद. शिरवणे टीम आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. टाकीगावचे सारेच खेळाडू आहेत सकाळपासून. कॅप्टन चैतन्य पाटीलच्या नेतृत्वाने हा संघ खेळतो नेहमी. सध्या अंडर 20 मध्ये देखील या संघाची एक वेगळी चर्चा राहिली.
अमय पाटील, युवा सर्वाधिक सध्या चर्चेमध्ये असणारे नाव चैतन्य पाटील. सध्या दोन्ही नयन कोहली नावाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक नयन कोहली दाखल झालाय मैदानामध्ये. सलामीला आलेला नयन कोहली नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. फक्त 3च बॉल तो खेळलाय. त्याच्या वाट्याला फक्त 3च बॉल आलेत. या गोष्टी खेळाडू विसरतात. मुख्य खेळाडूला स्ट्राईकच देत नाहीत आणि त्या कारणास्तव स्कोर कमी राहतो. यावेळीचा बॉल फिरलाय, जास्त वळला आणि त्याच्यानंतर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला गेला. 34 धावा धावफलकावरती. 3-34. 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय करतो. त्याच्यानंतर विनर मॅचेस आपण 3 षटकांच्या काल खेळवल्यात. त्यामुळे याच्यानंतर शेवटचा एक सामना राहील फ्रेश. 5वा सामना जिथे वरद 11 टाकीगाव आणि शिरवणे असा तुम्हाला संघर्ष पाहायला मिळणार आहे 5व्या मॅच मध्ये. काल सुपर फायला युवी स्पोर्ट्स अलिबाग दाखल झाला. मृणाल वर्सोलकरची दमदार बॅटिंग. बॅट चेंज, मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळू शकते. एकच धाव, अवघी एकच धाव. पेण तालुका म्हणला की आता जून महिन्यापासून जास्त प्रमाणात तिकडे लोक वळतात. कारण गणपतीचं माहेरघरच म्हणून पेणला संबोधलं जातं. अनेक विदेशांमध्ये देखील गणपती बाप्पाच्या मूर्त्या याच पेण तालुक्यांमधून जात असतात. आणि शेवटचा बॉल आता सध्या राहिला. त्याच पेण तालुक्यातील खेळाडू धावफलकावरती 35 रन्स. 3 विकेट्स पडल्यात. चर्चा आपण करू. पण तो शेवटचा बॉल आहे. मोठ्या फटक्यांच्या शोधात असणार आहे नयन. मोठा फटका हवा आहे. मारलाय मागे. गॅप मिळाला मोठा. नाही राहिला धावसंख्येचा. शेवटच्या बॉल वरती तोटा. बॉल सीमा पार. 4 रन. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात. गावदेवी 11 दिवाली टीम 39 धावा. शेवटचं षटक असणाऱ्या विविध परिसरातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. त्यामुळे स्पर्धेचा बोलबाला प्रचंड राहिला. मगाशी आपण कर्जत तालुक्यातील खेळाडूंना खेळताना पाहिलं. पेण तालुक्यातील सध्या खेळाडू खेळतात. मगाशी आपण हा उल्लेख केला की गणपतीचं माहेरघर म्हणून ज्याला संबोधलं जातं तो पेण तालुका. त्याच परिसरातील खेळाडू आहेत चिंचपाडा गावचे. क्रिकेटची महासत्ता असणारी उरण आणि पनवेल तालुक्यामधील अनेक खेळाडू आपण पाहिले. शेवटचं षटक आहे. कॅप्टन आले बॉलिंग करण्यासाठी. बॉलर्स नेम स्वप्नील येतात अंतिम ओव्हर मध्ये. शेवटचं षटक आहे. स्वप्नीलला संधी देण्यात आले. कॅप्टन कट करतात. लेग कट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल गॅप मध्ये चाललाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत. थर्ड मॅन वरून चांगली फिल्डिंग. चांगला पकडला टप्पा. तेवढ्याच वेगानं थ्रो देखील करण्यात आला आणि फक्त एकच धाव या बॉल वरती प्राप्त झाली. धावफलकावरती 40 स्कोर. मागच्या मॅच मध्ये देखील असा स्कोर राहिला. 45 धावा. या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक. या 2-3 फटके मोठे येतील का याची प्रतीक्षा दिवाळीचे प्रेक्षक करतायत. 50च्या पुढे गेला तर सामना रंगेल चांगला. बाउन्स. टप्पा चांगला बाउन्स झाला. बॉल पडल्यानंतर उंची मिळाली बॉलला. रब्बरचा बॉल आहे तो. कधी कधी असा देखील उंच उडतो आणि लेग स्पिन करणारे एक गोलंदाज फ्लाइट जास्त दिली तर तो बाउन्स तो देखील होताना पाहायला मिळेल. फुल टॉस टाकलाय. मागे मारला. स्वीपर फटका. क्षेत्ररक्षक पोहोचला बॉल खाली. तेवढा कठीण हा कॅच नव्हता. तो ड्रॉप करण्यात आला. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न तो होणार नाही. आता कॅच ड्रॉप केला गेला. एका धावेने धावफलकावरती 42 धावा. कधी कधी कमी स्कोरच्या मॅचेस देखील टेन्शन वाढवतात. पण हा देखील उल्लेख करूया. चिंचपाडा पेणकडे बॅटिंग चांगली आहे. त्यामुळे कदाचित या धावा कमी राहतील का दिवाळी संघाला. बॅट चेंज. धक्का लागलाय. चौथा. आणखीन एक खेळाडू बाद. नयन कोहली बॅक टू डगआउट. शिरवणे टीमचे कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. शिरवणे टीम टाकीगाव संघ पूर्ण दाखल आहे या ठिकाणी. कुणाल कोहली येत आहेत नवीन फलंदाज. फक्त 2 बॉलचा खेळ राहिलाय. कुणाल कोहली येताना पाहायला मिळतात. 41ला 4 विकेट पडल्यात. हव्या तितक्या धावाच काढू दिल्या नाहीयेत. त्यामुळे गोलंदाजांच्या कौशल्याला वाव देऊया. गोलंदाजांच्या गुणवत्तेला आपण दाद देणार आहोत. सुक्या खेळपट्टीवरती त्यांनी केलेली दमदार कामगिरी हे सोपं नाहीये. रब्बर बॉल मध्ये 4 ओव्हर मध्ये 10च्या सरासरीने 40-45 वरती अडवणं सोपं नाहीये पावसाळी रब्बर बॉल मध्ये.
समोर दिला, आता ओरपिच मिळाला बॉल, आता फ्लाइट समोर पडली, बॉल सीमा पार, षटकार. 6 धावा मिळतील या बॉलवरती. लेग कट करताय तर जास्त प्रमाणात पुढ्यात देऊन चालत नसतं बॉल, तो थोडासा टर्न व्हायला हवा, त्यासाठी तुम्हाला लाईन मागे टाकावी लागते. इथे चुकी केली गोलंदाजानं, 6 मिळाल्या, 6 रन्सनं धावफलकावरती 47. एखादा मोठा फटका आला तर 50च्या पुढे धावा जातील, मजा येईल मॅचला. 47 तर बनल्यात का, बाउंड्री येईल क्या बॉलवरती? 4-6 कुठला नंबर लिहिला जाईल शेवटच्या बॉलवरती? 47ला 4 विकेट पडल्यात. आडव्या बॅटनं मारलाय, शेवट गोड केलाय. मागील 2 बॉल कॅप्टनच्या विरोधात 2 षटकार, 50चा टप्पा ओलांडला. 53 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी आता 54 धावेची आवश्यकता. 54 रन्स टू विन. आर्या 11 चिंचपाडा पेन संघाला 54 काढाव्या लागतील 24 बॉल मध्ये. शेवटी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. आय थिंक कुणाल दाखल झाला, 600चा स्ट्राईक रेट घेऊन गेला तो या मॅच मधून. सर्वाधिक मोठा स्ट्राईक रेट, 2 बॉल 12 त्याने काढल्या. आणि 53 जमा झाले. 54 कशा होतील, का त्या धावांना अडवलं जाईल, कोण जिंकेल इथे मॅच, ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. जॉईंट होतील पुन्हा एकदा बाबूशा सर, धन्यवाद. शिरवणे टीमचे कॅप्टन चला दाखल व्हा लगेच टॉससाठी. शिरवणे टीम आपण टॉसच्या देखील प्रतीक्षित आहोत. चैतन्य पाटील यांचा संघ वरद 11 टाकीगाव खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात शिरवणीची मॅच, शेवटचा सामना पहिल्या फेरीतील. परंतु या मॅचचं विवरण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बाबूशा सर जोडले जाणार आहेत. परंतु शिरवणे संघाला आम्ही पुन्हा एकदा विनंती करत आहोत, लवकरात लवकर दाखल व्हा. आता सामने थांबायलाच नकोत. हेलो, चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर से संयम घर सर देखिए हमारे साथ जुड़े हुए यहाँ पर से. हो पिछले देखिए कुछ समय से हम देख सकते हैं बल्ला थोड़ा शांत है, लेकिन गेंद से मानो कि यहाँ पर से बारिश के मौसम में जैसे धूप की थोड़ी सी कहर है और वो गेंदबाज इस वक्त देखिए कहर मचाते जा रहे हैं. अभी तक जो हाईएस्ट स्कोर का मामला है वो इस मैच तक बन नहीं पा रहा है. जो पहला मुकाबले में 74 बना था, कुछ समय के लिए पुंडे टीम ने कमर कस लिए होंगे कि क्या हम क्वालिफाई कर जाएंगे थर्ड राउंड के लिए, लेकिन सभी भी इसके बाद भी एक मुकाबला आना बाकी है और वो महामुकाबला टीम है. देखिए सिरोनी टीम के कप्तान सर पूरी टाकीगांव टीम देखिए बात करेंगे तैयार हैं. अक्सर मैं कहता हूँ टाकीगांव चैतन्य पाटिल उड़न का चीता और उसके दहाड़ जब मैदान पर लगती है रुकना विपक्षी टीम के लिए बहुत बड़ा कठिन बन जाता है. लेकिन बड़ी चुनौतियां पर लेकर सिरोनी टीम मैदान पर उतरेंगे, लेकिन उससे पहले टॉस होना बहुत जरूरी है. चलिए यहाँ पर टॉस के लिए था थोड़ा सा देरी. वरद 11 देखिए बात करेंगे नाम से टाकीगांव टीम आपको दिखेंगे इन एक्शन में. सामने देखिए सिरोनी टीम फाइट करेगी.
हाँ उरा दे बंद खाओ चाहिए तो हमारे पीपुल सर है, एक अच्छे ऑर्गेनाइजर भी हैं, एक अच्छे कमेंटेटर भी हैं, एक अच्छे इंसान भी हैं। अगला मैच, लेकिन इस मैच की थोड़ी सी बात कर लेंगे। बट टारगेट देखिए बड़ा तो नहीं है, लेकिन छोटा माना नहीं जाएगा। क्रिकेट में कभी भी छोटा मत मानिए कोई भी चीजों को। 55 रनों की टारगेट है, लेकिन देखते हैं ये टारगेट से ठीक ठाक माना जाएगा। 4 ओवर में 55, इसका मतलब एक अच्छा फाइट है देखने को आपको मिलेगा। अगर आपके पास गेंदबाजी अच्छे है तो फिर 55 बचा भी सकते हो, डिपेंड कर सकते हो। अगर थोड़ा शुरुआत अच्छा मिल जाए तो फिर टेनिस क्रिकेटर देखिए आपके सामने सौरभ गांगुली, योगेश पवार देखिए आपके सामने, बहुत बढ़िया रबर बॉलिंग के लिए खास है। लेदर ए देखिए बात करेंगे, मुझे मत दिखा उंगली नहीं तो मैं बन जाऊंगा सौरभ गांगुली। कमाल के छक्के लगाए यहां पर से। पिछले साल में देखिए बात करेंगे आरपीएल सीजन 1 में भी देखिए अपनी टीम को फाइनल तक लेकर गए। अंगद पाटिल के हाथों में ट्रॉफी पकड़ाए, उस्मान भी अच्छी साथ में खेल गए थे। ओ ये देखिए भाई, एक बात बताए, इससे बल्लेबाजी लाइन से भी भटक रहे हैं, लेन में खराब ही नहीं है। तो दो चीज क्रिकेट में होनी चाहिए, अगर आपके पास लाइन के साथ लेन अच्छे होने चाहिए। थोड़ा मैं भी तो बड़ा हिट आ चुका है, टीम का स्कोर देखिए 13 रन तक पहुंच गए हैं। देखिए इस सीजन में हमने देखा आईपीएल में, इंडियन प्रीमियर लीग में देखिए भुवनेश्वर कुमार है, बधाई उनकी चयन नहीं हुई यहाँ पर। इंग्लैंड के खिलाफ लीजिए, अफगानिस्तान के खिलाफ लीजिए, बहुत बढ़िया देखिए मस्त विकेट टेकर भारत के लिए रहे, क्योंकि उनकी लाइन और लेंथ है। ऑस्ट्रेलिया के देखिए बात करेंगे जॉस हेजलवुड, उनके पास देखिए सॉन्टेड जैसे, ब्रेडली जैसे गति नहीं है, लेकिन लाइन और लेंथ बड़ी कमाल की है। इसलिए कभी कभी जॉस हेजलवुड को ग्लेन मैकग्राथ के साथ है कंपेयर किया जाता है, बहुत कमाल की गेंदबाजी। तो वो चीज आपको करनी पड़ेगी, लाइन के साथ आपको लेन भी पकड़ना बहुत जरूरी हो जाता है। रनों की बात करेंगे, हमारे आदित्य घरशा देखिए लंच के बाद इन्होंने भी अपना लाइन पकड़ लिया। अभी साइश है, चलिए तैयार, अगला मैच है। ओ हवा में है, यही बात छिड़ा था, लाइन के साथ लेन पकड़ लीजिए, लेकिन कैच मत छोड़िए। ये देखिए रिएक्शन यहां पर देख सकते हो फील्डर का, कप्तान की देखिए, निखिल देखिए इनके चेहरे के आवताव भाव बता रही है किस कैच के भाव कितने थे, क्योंकि कैच छूटने के साथ देखिए योगेश पवार फिर से स्ट्राइक पर आ जाते हैं और एकदम देखिए उन्होंने लय पकड़ लिए हैं। छोटे रनअप के साथ तैयार गेंदबाज, फुल लेन खेला है, यहाँ पर कवर को चिरता हुआ गेंद निकलता, ओ गलती हुई है, लेकिन देखते हैं कितनी बड़ी गलती है ये। क्या बैलेंस रखे यहाँ पर, कुछ खिलाड़ी भी वहां पे हैं, ओ बचे शायद, बचे हैं सेफ है शायद वहां। देखिए जो हमारे दर्शक, कुछ खिलाड़ी, कुछ क्रिकेट के फैंस है, लेकिन दूसरी तरफ से मानने को तैयार नहीं है चिचपड़ा टीम। चलिए अंपायर थोड़ा जाइए करीब, वहां जानकारी लीजिए, मौजूद हैं। नहीं सेफ है यहाँ से, चिचपड़ा के कुछ खिलाड़ी, कुछ फैन बता रहे हैं, लेकिन भाई दोनों फैन के बीच में, लेकिन जो सामने हैं नहीं वो भी भाई तो उस टीम की नहीं है, लेकिन नजदीक है, एकदम करीब है।
कुछ हद तक के लिए फील्डर ने अच्छी फील्डिंग की, एफर्ट अच्छी डाली, जान डाली। अठारह रन बनाए, पहला ओवर कंप्लीट है। अभी 18 गेंद और जीत के लिए 36 की जरूरत है। प्रति ओवर की बात करेंगे 12 के उससे रन बनाना होगा। क्या छुड़ा था जिस खिलाड़ी का, देखिए। चलिए सिरोने टीम में काफी समय जा रहा है, टॉस के लिए आपको आना पड़ेगा। चलिए सिरोने टीम के कप्तान, अगर आवाज आप तक पहुंच रही है, सिरोने संघाचे कर्णधार या लगेच टॉस। हाँ ले विकी मुंबईकर, देखिए तभी देखिए निखिल नागूस थे जब क्या छूटा था इस बल्लेबाज का। अभिषेक खातू देखिए बड़ी नाम हुक किया है और चौके में वो किया है। और इसी दौरान चलते हैं टॉस बॉक्स की तरफ है। सिरोनी टीम के कप्तान एक तरफ देखिए, दूसरी तरफ टाकी गांव टीम के देखिए कप्तान अर्धन नजर भी खुद हैं। और आदित्य घरसर देखिए जो हमारे अंपायर, एक अच्छे खिलाड़ी। चलिए श्लोक 9123 देखिए बात करेंगे। सिरोनी टीम इस नाम से मैदान पर उतरेंगे। योगेश पवार का कहर एक तरफ से जारी है। भलाई देखिए वो घर सुबह काफी जल्दी आए घर से, लेकिन मैच में नहीं देर लगा रहे हैं। टोटल कहां पहुंच गया? 35 रन। अब 14 गेंद पर 19 बनाना है। गेंद अंदर पहुंचाइए। 3 गेंद में देखिए 2 चॉइस बॉल दिया जाएगा और उसके बाद देखिए जो गेंद दिया जाएगा अब उससे खेला जाएगा। अगर कुछ गेंद में खराबी रहेगी तो फिर अंपायर चाहे तो कुछ बदलाव चेंज कर सकते हैं। मैच बॉल है भाई। कमाल का ऑफ ड्राइव है। नहीं, एक बड़ी खिलाड़ी की ये पहचान होती है। और माइंडसेट हमेशा ऐसा होना चाहिए, जो आता है मैं कर लूंगा, जो ना आता है मैं वो सीख लूंगा। 18 की अभी भी जरूरत है। 13 गेंद बची हैं और अब 55 का टारगेट देखिए। अब तो मानो कि हमें बचपन की याद दिला रही है भाई। बस छोटा सा बन गया है। दूसरे के लिए क्या ये जोखिम भरा रन था? हाँ जोखिम भरा रन था। विकेट गिरा है। भलाई पवार साहब के पास पावर रहेगा, स्ट्राइक रहेगा, लेकिन सादी खिलाड़ी को गंवाना पड़ेगा। अभिषेक खातू को यहाँ पर रनआउट के रूप में। गेंद बची है 12 गेंद, 17 की जरूरत है। 12 चेंडू 17 धावाची अजून गरज आहे। मैच देखिए एकदम नजदीक आ चुका है।
नजदीक या तो बढ़ा लिए यहाँ पर योगेश पवार। नए बल्लेबाज देखिए बात करेंगे। कहते ना तीर को आगे छोड़ने से पहले जिसे पीछे खींचना पड़ता है, उसी तरह के अच्छे दिनों के लिए बुरे दिनों से भी लड़ना पड़ता है। ये जो योगेश पवार देखिए, इन्होंने भी बुरा दिनों से लड़ा है भाई, इन्होंने भी संघर्ष किया है, तभी जाकर इन्होंने अच्छा दिन लेकर आए हैं। अगला मैच तैयार रहिए, बड़ा मुकाबला रहेगा यहाँ पर लेकिन जीत के लिए देखिए करीब 11 रनों की जरूरत है। दूर रखते हुए वाइट गैजा पर स्टार से रन आता हुआ। टाकी आउट टीम देखिए पूरी तरह से तैयार है। 4 मुकाबला देखिए अपने आंखों के सामने यहाँ पर आज का 3 का। पटकी हुई गेंद है, वो इतना पटक दे कि अपने आप को मानो के पटक दिए। निखिल थोड़ा जो पहला कैच था ना, वो एक मैच का मोमेंटम पैदा कर सकता था, लेकिन योगेश पवार जिस लय से बल्लेबाजी कर रहे थे, खोल दिया था मैच। पहला 2 छक्का खेलकर, उसके बाद आखिरी 2 छक्का। ये बताइए योगेश पवार मैच को खोल दिए थे, इनके पाले पे इनके रेडर पर गए तो रबर बॉल देखिए। अगर हम मैंने पहले ही बताया था ये बात, अगर गुल्लेश में भी आप डालते हो ना, क्षमा नहीं है आपको, बारिश नहीं है, जब बारिश रहती है विकेट गिला रहता है, थोड़ा स्कीड करके तेजी से निकलता है, बल्लेबाज के लिए दिक्कत होता है। सूखी विकेट में आप लेन बिल्कुल ही छोटा नहीं कर सकते हो, क्योंकि रबर बॉल में एक आदत से बन गई है छोटी लेन। फिफ्टी 51 पर 1 है। 9 गेंद बचा है, जीत के लिए 3 की जरूरत है। पिछली सीजन देखिए बात करेंगे, इन्होंने रबर बॉल पे बहुत बढ़िया बाइक जीते यहाँ पर हर सीजन देखिए रबर बॉल इनका बढ़िया रहता है। टेनिस बॉल भी लाजवाब रहता है, लेदर भी बड़ा कमाल के खेलते हैं। आवाज ये भी उठता है कि इस तरह के खिलाड़ी आईपीएल थोड़ा चर्चा का विषय बना है, इसलिए आईपीएल में बहुत सारे खिलाड़ी आदित्य गरस्तर जो दावेदार थे। होता है कोई बात नहीं, मैच को देखिए अपने अंदाज में फिनिश करके आते हुए योगेश पवार देखिए, चाहिए पिन पर देखिए इनके स्टैंड एक बड़ी खूबसूरत है बना हुआ है, जहां सचिन रमेश तेंदुलकर ने उस मैदान का उद्घाटन पर आए थे और मैच को फिनिश किया। लेकिन देखते हैं मैच के मैन ऑफ द मैच है 40 रनों का इनिंग 11 गेंद के ऊपर योगेश पवार रहेंगे मैच के मैन ऑफ द मैच। आइए सर, योगेश पवार गाना भी बड़े अच्छे गाते हैं।